आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। मुंबईत मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड। फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली। तोडफोड करणाऱ्या अज्ञात महिलेचा शोध सुरू। महिलेकडे गेट पास नसल्याने गुन्हा दाखल होणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नसल्याच्या चर्चा। लाडक्या बहिणीच्या मनात सरकार विरोधात राग आणि चीड। मंत्रालयात घुसून तुम्ही नालायक असल्याचं दाखवून दिलं। तोडफोड प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। जर गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकीबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत हा अक्षम्य हलगर्जीपणा। सुषमा अंधारेंचं ट्विट। अशी नासधूस करून काही साध्य होत नाही। फडणवीसांच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडत आहेत। कायदा कुणी पाळत नाहीये, यावर सत्ताधारी सारवासारव करतायत। अनिल देसाईंचे सत्ताधाऱ्यांवर निशाणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती। डोळ्यावरील शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा शिर्डी दौरा रद्द। शिर्डीतील महिला सशक्तीकरण मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांना महिलांनी राख्या बांधल्या। फडणवीसांवर महिलांकडून पुष्पवृष्टी, तर फडणवीसांचा लाडक्या बहिणींशी संवाद। राज्याची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या। निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवावी। अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची विरोधी पक्षातील नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी। रश्मी शुक्ला निवडणुकीत पदाचा गैरवापर करतील, विरोधी पक्षाकडून तक्रार। राजकीय फायद्यासाठी विरोधकांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी। विरोधकांच्या मागणीवर राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, हायकोर्टाचे आदेश। कारवाई संदर्भात कोर्टाला कळवण्याचेही आदेश। 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर। विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहा यांचं मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग। शहा मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकलाय। औरंगजेबाप्रमाणे शहा महाराष्ट्रावर हल्ले करतायत, मात्र तरीही महाराष्ट्रात भाजपचा विजय होणार नाही। राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका। संजय राऊतांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं। राऊत वैफल्यातून टीका करतायत। राऊतांच्या टीकेला विखे पाटलांचं प्रत्युत्तर। युतीच्या नेत्यांची आज वर्षावर रात्री 9 वाजता बैठक। शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार। महायुतीत 90 जागांवर तिढा। आजच्या बैठकीत चर्चा होणार। जागा वाटपाबाबत महायुतीत तिन्ही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही। महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी मी जागांबाबत प्रत्यक्ष बोललोय। जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीने तिकीट वाटप, तिघांचंही एकमत। मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील महाविकास आघाडीचं आंदोलन मेट्रोच्या आश्वासनानंतर मागे। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन। अनिल तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची तटकरेंना जबाबदारी। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीत निवडणूक लढवावी। आमदार योगेश कदम यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान। जे निवडणूक लढत नाही अशा आकाश चोप्रांवर आम्ही काय बोलायचंय? वरुण सरदेसाई यांचा योगेश कदम यांच्या टीकेला उत्तर। आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। आदिवासी गोंड गोवारी जमातीकडून जेलभरो आंदोलनाचाही इशारा। नागपूर अपघात प्रकरणातील रितिका मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी। पळून जाऊ नये म्हणून रितिका मालूला सीआयडीकडून मध्यरात्रीच अटक। राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी महाडिक आणि सतेज पाटलांच्या गटाकडून बॅनरबाजी। कोजेंचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय। महाडिक समर्थकांनी सतेज पाटलांना डिवचलं। रायगडमध्ये पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद। खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्या मनमानी करत असल्याचा व्यावसायिकांचा आरोप। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे कृषी विभागाला आदेश। नाशिक शहरात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू। पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढ। लातूरच्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या जत तालुक्यातील बोर नदीला पूर। विजापूर मार्गावरील पूल हा पुरामुळे पाण्याखाली, शेतकऱ्यांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर कायम। पुजारीटोला धरणाचे 8 गेट सुरू, त्यामधून 6455 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। ठाण्याच्या शहापूरमध्ये पावसामुळे शेतीला मोठा फटका। काढणीला आलेलं पीक पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। जळगावच्या बोदवडमध्ये मुसळधार पावसामुळे मकासह इतर पिकांचं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी।
विदर्भात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू. नागपूरसह यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता.